उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये पराभूत उमेदवार अमोल कीर्तीकरांना न्याय मिळावा यासाठी युवा सेनेकडून आता बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। न करता कुठलाही झोल झाला लागेल का निवडणुकीचा निकाल अशा आशयाचे बॅनर्स युवा सेनेकडून लावण्यात आलेले आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून 18 मतांनी रवींद्र वायकरांचा विजय झालाय। ते या प्रकरणी ठाकरेंची शिवसेना कोर्टातही जाणार आहे। शिवाय पुन्हा एकदा मतमोजणीची मागणी अमोल कीर्तीकरांनी केली आहे। मात्र निवडणूक आयोग आणि प्रशासन दखल घेत नसल्याने हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या दिवशी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अमोल कीर्तीकर यांचा केवळ 48 मतांनी पराभव झाला, तर रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला। मात्र यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून अनेक ठिकाणी न्याय मागण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। आता जनतेच्या न्यायालयात देखील जस्टिस फॉर अमोल कीर्तीकर हा हॅशटॅग वापरून न्याय मागितला जातोय। मी सध्या आरे जंक्शन इथे आहे। हा भाग देखील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात पडतो आणि या ठिकाणी वेगवेगळ्या जंक्शनवर अशा प्रकारे बॅनर लावण्यात आलेले आहेत। त्या बॅनरवर काय लिहिलंय तर न करता कुठलाही झोलझाल लागेल का निवडणुकीचा निकाल असा प्रश्न विचारला जातोय आणि हॅशटॅग जस्टिस फॉर अमोल कीर्तीकर, हॅशटॅग अनफेअर डिफीट, हॅशटॅग नॉर्थ वेस्ट मुंबई असे 3 हॅशटॅग या ठिकाणी दिले गेलेले आहेत। कॅमेरामन मनोज जयस्वालचा अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।